मराठी साहित्याच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणजे गदी माडगूळकर. कवी, गीतकार, लेखक, अभिनेते अशा विविध क्षेत्रात त्यांनी लिलया काम केले. मात्र त्यांची सर्वोत्तम कलाकृती म्हणजे गीत रामायण. रामायणावर आधारित या अप्रतिम काव्य रचनेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. यामुळेच त्यांना आधुनिक वाल्मिकी असेही म्हटले जाते. याशिवाय गदिमांनी सुमारे 150 मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. तसेच अनेक चित्रपटांच्या कथा आणि संवादही त्यांनी लिहिले. एवढेच नाही तर अनेक मराठी चित्रपटात त्यांनी अभिनेता म्हणून देखील काम केलं आहे. 14 डिसेंबर 1977 साली त्यांचे दुःखद निधन झाले. ते आज जरी आपल्यात नसले तरीही त्यांच्या कलेचा वारसा त्यांची पुढची पिढी जपत आहे. गदिमांनी विद्या पाटणकर यांच्याशी प्रेमविवाह केला. विद्या या कमी शिकलेल्या असल्या तरीही त्यांनी गदिमांच्या मृत्यूनंतर आकाशाशी जडले नाते हे पुस्तक लिहिले. गदिमा आणि विद्या ह्यांना 3 मुलगे आणि 4 मुली झाल्या. यापैकी श्रीधर आणि आनंद या त्यांच्या 2 मुलांनी गदिमांचा वारसा पुढे चालवला. आनंद माडगूळकर यांनी गदिमांच्या मृत्यूनंतर त्यांच्या गीत रामायणाचे देश-विदेशात अनेक प्रयोग सादर केले. आतापर्यंत त्यांनी हजाराच्या वर प्रयोग सादर केले आहेत. याशिवाय त्यांनी गीत रामायणातील रामायण आणि जिप्सीच्या वाटा अशी 2 पुस्तके लिहिली. गदिमांचे दुसरे पुत्र श्रीधर यांनी सुद्धा लेखक म्हणून नाव कमावले. त्यांनी खास तरुणांसाठी जिप्सी हे मासिक सुरू केले आणि अनेक नवीन लेखकांना त्यांनी संधी दिली. त्याचप्रमाणे धरती व साप्ताहिक मायभूमी या नियतकालिकाचा उपसंपादक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. याशिवाय त्यांच्या अनेक कथा महाराष्ट्रातील प्रतिष्ठित नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांची 8-8-64 ही राजकीय कादंबरी खूप गाजली होती. याशिवाय गदिमांच्या आठवणींवरील मंतरलेल्या आठवणी आणि अजून गदिमा ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. याचबरोबर अनेक वृत्तपत्रांसाठी त्यांनी लेख लिहिले आहेत. श्रीधर माडगूळकर यांनी गदिमांची गाणी व आठवणी, थोरली पाती धाकटी पाती यांसारख्या अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. दूरदर्शन तसेच आकाशवाणीवरील अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. 2019 साली वयाच्या 72व्या वर्षी त्यांचे निधन झाले. श्रीधरनंतर त्यांचा मुलगा सुमित्र म्हणजेच गदिमांच्या नातवाने देखील आपल्या कुटुंबाचा वारसा जपला. सुमित्र व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आपल्या शिक्षणाचा वापर करून त्याने गदिमांचे संपूर्ण साहित्य डिजिटल केले. तसेच गदिमांच्या कार्याची माहिती देणारी गदिमा.com नावाची वेबसाईट देखील त्यांनी सुरू केली. सोनी म्युझिकच्या सहकार्याने जोगिया या मराठी म्युझिक अल्बमची निर्मिती देखील त्यांनी केली होती. सकाळ, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स यांसारख्या अनेक वृत्तपत्रातून तसेच लोकप्रिय दिवाळी अंकातून व सोशल मीडियातून त्यांचे लिखाण चालू असते. झी मराठीवरील मानाचा मुजरा, नक्षत्रांचे देणे अशा कार्यक्रमात ते सहभागी झाले आहेत. याशिवाय गदिमांच्या कार्याची महती सांगणारे तो एक राजहंस, गदिमान्य यांसारखे अनेक कार्यक्रम ते सादर करत असतात. आता सुमित्र ह्यांच्या मुलीच्या रूपाने या कुटुंबाची 4थी पिढी साहित्य क्षेत्रात उतरत आहे. गदिमांची पणती पलोमा सुमित्र माडगूळकर हिने वयाच्या 13व्या वर्षी कविता संग्रह लिहून साहित्य क्षेत्रात पदार्पण केलं आहे. द नॅन्सेड ब्लॉसम नावाचा तिचा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. कोवळ्या वयातच पलोमाने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. याशिवाय ती यूट्यूबवर गदिमांच्या कविता सादर करत असते. अशा प्रकारे गदी माडगूळकर यांच्यापासून सुरू झालेला साहित्याचा वारसा आज त्यांची 4थी पिढी जोमाने पुढे नेत आहे.